गाईज आजचा आहे तिसरा दिवस आणि आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे साऊथ गोवा. लेट तर होतोय आम्ही रोज, पण झोप भरपूर घेतोय. पोहोचलो आम्ही पणजीमध्ये आणि इथे तर आता आम्ही निघालो आहे पणजीमधनं निघालो ओल्ड गोवाच्या साईडने आणि तिकडे चर्चेस आहेत खूप सारे जुनेवाले. सो आम्ही रिव्हर साईड रोडनी आलो आहे आणि मध्ये आता रेस्टॉरंट एक मिळाला आम्हाला किंवा साईडलाच जीन गार्डन रेस्टॉरंट. सो वहाँ पे रुके पण आहे. तर ओल्ड गोवामध्ये फक्त आम्ही हा एकच चर्च बघितला आणि आता 5 वाजणार आहे. सो वी आर थिंकिंग की परत कॅन्डोलिम बीचच जाऊ आणि सनसेट बघावं. थोडं सनसेटच्या वेळेस पण पाण्यात जायचं आहे आम्हाला. सो कारण उद्या निघायचं पण आहे. आम्ही पुन्हा कॅन्डोलिम बीचवर आणि हा लास्ट सनसेट गोव्या टाईपचा म्हणजे या गोव्या टाईपचा पुन्हा येणार आम्ही. तर गाईज आम्ही आता आलो आहे पाण्यातून आणि एक मोठी जलफिश नाही जेलीफिश आली होती येल्लो कलरची. लाटीत दिसली आम्हाला डोळ्याने. थोड्या वेळानंतर ती मला चावली आहे. पुरळे आले आहे, रेड झाला आहे हाताला, दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला चावली. सो जळत होता आतापर्यंत. थोडा आईस अप्लाय केला मी, आता थोडं बरं वाटतंय. तर गाईज फायनल डिनर ऑफ गोवा ऑफ दिस ट्रिप. तर आम्ही आलो आहे थाली जंक्शन म्हणून आहे कॅन्डोलिमला. तर मी घेतली आहे किंगफिश थाळी आणि यात कॅब नाही मिळाली, क्रॅब मिळाला आहे. बट भाई
कुछ भी नहीं है उसमें, मुझे हाथ का आइस नहीं मटेरियल, आई एम नॉट यूज टू इट, फर्स्ट टाइम खातो सो माहीत नाही, बट छोटा वाटतो याचा, तेवढं तर कळतं. तर आज आहे लास्ट डे. तर आता आम्ही चाललो आहे, सकाळी 9:45 वाजले. आम्ही चाललो आहे अगोडा फोर्ट. आम्ही अगोडा फोर्टच्या बिलकुल 1.5 किलोमीटरवर असेल, पण 3 दिवसात अजूनपर्यंत आम्ही गेलो नाही. तर आज लास्ट डे, आमच्याकडे फक्त 3 तास आहे आणि मग 3:45 वाजताची ट्रेन आहे. लास्ट डे, 1:30 वाजले. 3:45ची ट्रेन आहे आमची आणि रेडी झालेलो आहे, बस कॅबची वाट बघतोय.